वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. श्रीमद्भगवद्गीता. आणि या ठिकाणी आपण पाहत होतो संपूर्ण भगवद्गीता आता शेवट करून त्या संपूर्ण भगवद्गीतेचा असणारा सारभूत श्लोक गीतेच्या माध्यमातून काय आम्हाला प्रत्येकाचा असणारा धर्म जो आहे हा धर्म सांगण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून पहिला जो त्याचा श्लोक आहे तो सांगितलं काय धर्मक्षेत्रे. आणि शेवटी यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्री विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम सांगितलं. आणि अशा प्रकारचा तो धर्म आणि शेवटचा असणारा मम हे दोन्ही शब्द ज्यावेळेस एकत्र केले जातात त्यावेळेस मम धर्म म्हणजेच काय तर माझा धर्म, प्रत्येक मनुष्य मात्राचा असणारा धर्म काय हे संपूर्ण गीताशास्त्राने या ठिकाणी या सगळ्या 18 अध्यायाच्या माध्यमातून सांगितलं. आणि तो धर्म आपल्याला प्राप्त करण्याकरिता आपल्यामध्ये कोणत्या क्वालिटीज पाहिजे हे सुद्धा सर्व या अध्यायाच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला. आणि अशा प्रकारे हा धर्म सांगत असताना त्या क्वालिटी एकदा तुम्हाला प्राप्त केल्यानंतर मग जीवनाचं असणारं शेवटचं उद्देश जो आहे काय धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. मोक्षाला आपण काय म्हणतो परमपुरुषार्थ, परमेश्वराशी एकरूप भावाने होणं. एकरूपच से परमेश्वर आहे, परंतु अज्ञानामुळे त्याच्यापासून जो स्वतःला भिन्न मानत आहे त्या अज्ञानाचा नाश करणं. आणि जो मोक्ष आहे स्वयंसिद्ध म्हणून मोक्ष प्राप्त करायचं नाही, प्राप्त करण्यासाठी कुठे जायचं नाही, इथेच आहे. फक्त काय जसं सूर्यावर असणारं आवरण फक्त दूर गेल्यानंतर ज्याप्रमाणे सूर्य आहे त्या ठिकाणी अत्यंत प्रकाशमान होतो त्याचप्रमाणे मोक्ष स्वतः सिद्ध आहे. फक्त अज्ञानामुळे नाम आणि रूपामध्ये असणारी आसक्ती, त्या आसक्तीचा जोपर्यंत त्याग होत नाही म्हणजे तोच मोह, अर्जुनाला तोच मोह मी आणि माझे मामका पांडवाश्चैव तोच त्या ठिकाणी आरंभ केला की माझे आणि कोण या ठिकाणी असणारे कौरव आणि माझे पंडू आणि कौरवांचे असणारे सगळे काय या संपूर्ण यांना पाहिल्यानंतर जो मोह निर्माण झाला तोच मोह भगवंताने त्या ठिकाणी दुसऱ्या अध्यायामध्ये दूर करण्याचा प्रयत्न केला. परंतु कधी ज्यावेळेस अनन्य भावाने शरण अर्जुन गेला. काय म्हणतो अर्जुन त्या ठिकाणी कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामि त्वां धर्मसम्मूढचेताः यच्छ्रेयस्यां निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽहं चादिमां त्वां प्रपन्नम्. अशा प्रकारे या भगवंता मी अनन्य भावाने काय झालं तुम्हाला आता शरण आलेलो आहे, मला आता काय करायचं आणि काय करायचं नाही. संसारी माणसाच्या किंवा संसारी जे आहे संसारी माणसांची वृत्तीच तशी आहे. नक्की आपल्याला काय करायचं आणि काय करायचं नाही हे ज्या ठिकाणी आपल्याला कळत नाही तो संसार. पण शेवटपर्यंत आपण म्हणतो संसारामध्ये कन्फ्युजनच आहे. अगदी काय करायचं आहे शेवटपर्यंत त्याला कळत नाही. मग अगदी उतार वयाला झालं तो रिटायरमेंट जरी झालं तरी शेवटी म्हणतो अजून काय करायचं हेच सुचत नाही. म्हणजेच काय तो संसारच आहे म्हणून कधीही जो प्राप्त होत नाही तो संसार. आणि जो नित्य प्राप्त होतो तो परमेश्वर. परमेश्वर प्राप्तीसाठी काही करायचं नाही, सहज आहे. अलग लक्ष्मण त्या ठिकाणी आपण ह्या सगळ्याच्या अनुषंगाने त्या ठिकाणी सहज साधना पाहतो. काय सहज साधना त्या ठिकाणी सांगितली की जे जे मानतोय ते सोडून द्यायचं. तेच आता या ठिकाणी सांगितलं सर्व धर्मान परित्यज्य. जे जे मानतोयस मी अमुक आहे, मी तमुक आहे, मी असा आहे, मी तसा आहे, हे सगळं जे जे मानत आहेत ते सगळं जोपर्यंत सोडून देत नाही तोपर्यंत. आणि काय केलं पाहिजे ते निश्चित करून माम एकम त्या परमेश्वराला एक मात्र वासुदेव असणारं जे तत्व आहे अथवा ते आत्मतत्व आहे त्या आत्मतत्वाला जाणून जय जय स्वसंवेद्या. काय केलं पाहिजे ज्यावेळेस तू जाणशील अशा प्रकारे शरण त्या आत्मतत्वाला येशील, त्या वासुदेवाला शरण येशील त्यावेळेस काय होईल त्याच वेळेस तो जो वासुदेव ते आत्मतत्व जे आहे ते काय अहम त्वा सर्व पापेभ्या सगळी ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कुरुतेर्जुन सांगितलं की एकदा तुम्हाला त्याचं ज्ञान त्या तत्वाचं ज्ञान झाल्यानंतर कोणत्याच प्रकारचे संचित प्रारब्ध आणि आगामी ही तिन्ही प्रकारची जी कर्मशास्त्राने सांगितली त्या सर्व कर्मांचा त्या ठिकाणी काय होतो नाश होऊन जातो. आणि म्हणजे अशा प्रकारे म्हणजे तेच सांगितलं अहम त्वा सर्व पापेभ्य सगळी जी जी काय आहे कर्म जे जे काय आहे पुण्य पापात्मक संस्कार. पापेभ्य शब्दाने फक्त पाप नाही
तर पुण्यपापात्मक, कारण तिथं पुण्य पण नाही पाप पण नाही, न पुण्यम न पापम न सौख्यम न दुःखम सांगितलं, काहीच नाही. मन बुद्धी चित्त अहंकार या सगळ्याच्या पलीकडे असणारा, म्हणून त्या आत्मषटकामध्ये जे सांगितलं आचार्यांनी जे लिहिलेलं आहे अतिशय सुंदर सांगितलं. मनोबुद्ध चित्तानि अहंकाराहम न च श्रोत्र जिह्वे न च घ्राण नेत्रे न च व्योम भूमिर्न तेजो न वायु चिदानंद रूप शिवोहमी. कोण सच्चिदानंद असणारा जे शिवतत्व जे आहे ते सच्चिदानंद शिवतत्वच मी आहे. आणि तेच काय केलं पाहिजे, तेच साधकाने आपल्या जीवनामध्ये प्राप्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि म्हणून अशा प्रकारच्या साधकांना संपूर्ण असणारं वेदाचं असणारं सार सर्व उपनिषदो गावं सांगितलं. दोग्धा गोपालनंदन पार्थो वत्स सुधीरभुक्ता दुग्धम गीतामृतम महत. गीता अमृत महत सांगितलं. नुसती गीता नाही आहे, गीतेला अमृताची त्या ठिकाणी काय केली, उपमा दिली. म्हणजे काय, अमृत एकदा ज्याप्रमाणे आपण प्राशन केल्यानंतर आपल्याला पुन्हा मृत्यू प्राप्त होत नाही, तसंच आहे गीता अमृत आहे. जो आपल्या जीवनामध्ये हे गीतास्वरूप अमृताचं प्राशन करेल तो या काय जन्म आणि मृत्यू, त्या जन्म आणि मृत्यूच्या चक्रामध्ये तो पुन्हा या ठिकाणी येणार. आणि म्हणजे अशा प्रकारे जन्म आणि मृत्यूच्या चक्रामधून संसारिक दुःख, अत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि निरतिशय आनंदाची प्राप्ती, ब्रह्मानंद ज्याला म्हणतो. योगरतो वा भोगरतो वा संगरतो वा संगविहीनः यस्य ब्रह्मणि रमते चित्तम नंदती नंदती नंदते. अशा प्रकारे त्या ब्रह्मानंदामध्ये ज्याचं चित्त स्थिर झालेलं आहे, मग तो काय एक प्रकारच्या उच्च आनंदामध्येच तो राहतो. त्याला त्या ठिकाणी दुःखाची मात्रा त्याला ठिकाणी कुठल्याच प्रकारचे स्पर्श करू शकत नाही. आणि असं असणारं हे तत्त्वज्ञान जे आहे काय अत्यंत दुःखाची निवृत्ती आणि निर्देश आनंदाची प्राप्ती करून देणारं जे तत्त्वज्ञान आहे ते तत्त्वज्ञान ज्या ग्रंथाच्या माध्यमातून या ठिकाणी सांगितलं, तो ग्रंथ म्हणजे श्रीमद भगवद्गीता, की ज्याचा अध्ययन आता आपण गेली 2 ते 3 वर्ष झालं होतं या ठिकाणी चालू. म्हणून अशा प्रकारे ते अध्ययन केल्यानंतर मग काय केलं, कमीत कमी आता तरी जीवनाची असणारी दिशा लक्षात आली पाहिजे. कुठे जायचं आहे मला, महाराज त्या ठिकाणी म्हणतात देव पहावयासी गेलो देव होऊन ठेलो. सांगितलं की मी देव पाहायला गेलो, परंतु काय झालं, देव पाहता पाहता काय मी साक्षात देव होऊनही ठेलो. साक्षात देव परमेश्वराचा असणारा अनुभव त्या ठिकाणी मला प्राप्त झाला. तसंच या ठिकाणी गीता संपल्यानंतर काय झालं पाहिजे, तर त्या परमार्थ तत्वाचा जो अनुभव आहे, आत्मतत्वाचा जो अनुभव आहे, वासुदेव सर्वम हे जे तत्व सांगितलेलं आहे, त्या तत्वाचा काय आपल्या जीवनामध्ये अनुभव प्राप्तीसाठी काय त्याचं प्रयत्नशील साधना राहील. कोणती साधना करायची, तर हीच साधना करायची. नाही तर अगदी शेवटच्या टोकापर्यंत आला तरी काय साधना करायची हेच कळत. म्हणून या वासुदेव सर्वम ह्या साधनेच्या अनुरूप बाकीची सगळी साधना, हे सगळे जे काय सांगितले कर्मयोग, ध्यानयोग, ज्ञानयोग, भक्तियोग, हे जे काय जे सगळं सांगितलेलं आहे हे त्याच्या अनुरूप ते प्राप्तीकरिता म्हणून हे सगळी काय साधन संपत्ती सांगितली. म्हणून त्या ठिकाणी साधना पंचकममध्ये पण सुद्धा काय सांगितली, ती असणारी 40 प्रकारची साधनं सांगितली. वेदो नित्यमधीयताम तदितकम वगैरे जे काय सांगितलं ते पण पाहून झाला. ही सगळी साधनेचा क्रम, या साधना कशासाठी, ही सगळे हे कळलं पाहिजे. हे सगळं ही सगळी काय आपली शिदोरी आहे साधकाची. ह्याच्याद्वारे काय करणार आपण, साध्य जे आहे काय परमेश्वर वासुदेव, त्या परमेश्वराला प्राप्त करण्याकरिता म्हणून ही सगळी साधना आपल्याला करायची. मग गीता शिकल्यानंतर, गीतेचं अध्ययन झाल्यानंतर कमीत कमी काय केलं पाहिजे हे आपल्याला लक्षात आलं. म्हणून अशा प्रकारे असणारा तो धर्म, मम धर्म आत्ता सांगितल्याप्रमाणे हा संपूर्ण धर्म या ठिकाणी गीताशास्त्राने सांगण्याचा प्रयत्न केला की तुझा धर्म काय, तो कोणत्या मार्गाचे, तुझी कसली प्रवृत्ती आहे, तुझा कोणता स्वभाव आहे, त्या स्वभावाच्या अनुषंगाने तुला कशा प्रकारे. सगळ्यांना सगळं होत नाही. 10वी नंतर आपण काय करतो, त्याला ती साईट देतो. आता पुढे मला कॉमर्सला जायचं आहे, मला आर्ट्सला जायचं आहे, मी सायन्सला जाणार, किंवा मी ITI करणार, जे काय आहे ते आपण काय करतो त्याच्या बुद्धीनुरूप. सगळ्यांना काय उचलून आपण काय म्हणत नाही तुम्ही आता सगळे सायन्स व्हा, सगळे सायंटिस्ट झाले पाहिजे, होऊ शकत नाही. प्रत्येकाची असणारी बुद्धी अथवा प्रत्येकाची असणारी ही प्रकृती भिन्नता आहे. त्यामुळे सगळ्यांना सायन्सला ठेवू शकत नाही. मग काही काही जे ITIला जातील, काही कॉमर्सला जातील, काही आर्ट्सला जातील, वकील बनतील, काही CA बनतील,
काही ऑफिसर बनतील, काही आपल्याला नवीन आता हे आपलं एक क्षेत्र कॉम्प्युटरचं त्याच्यामध्ये जातील. म्हणजे अशा प्रकारे जे काय हे जे आहे हे काय, हे सगळे जे असणारे प्रकृतीच्या अनुषंगाने हे सगळं ज्याप्रमाणे या ठिकाणी सांगितलं, तसंच या ठिकाणी हे सगळे जे अध्याय सांगण्याचं तात्पर्य का एवढे अध्याय, तर एवढे अध्याय सांगण्याचं प्रत्येकाची असणारी या ठिकाणी प्रकृती भिन्नता आहे. आणि म्हणून प्रकृती भिन्नता असल्यामुळे त्या अनुषंगाने हे सगळे जे काय अध्याय आहे ते संपूर्ण अध्याय या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न भगवंतांनी केलेला आहे. परंतु हे सगळं जे आहे ते सगळ्याच्या सगळं शेवटी काय, त्याचं असणारं फळ काय, तर त्याचं असणारं फळ म्हणजे मोक्ष इष्यामी मा, परमेश्वराचं असणारं परमपदाची प्राप्ती हे याचं असणारं फल आहे. त्यामुळे अशा प्रकारे प्रकृतीच्या अनुषंगाने त्या त्या मार्गामध्ये साधना करून चित्ताची शुद्धी करून त्या ठिकाणी त्या परमेश्वराचा असणारा आत्मसाक्षात्कार, तत्त्वमसी अयमात्मा ब्रह्म, प्रज्ञानम ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी आदी जी असणारी 4 वेदांची 4 महावाक्य, त्या महावाक्याच्या द्वारे त्या आत्मपदाचा काय केलं पाहिजे, लाभ आपल्याला जीवनामध्ये करून, त्याच्यासाठीच हे जीवन. अलग लक्षात, हा मनुष्य देह आहे, हा मनुष्य देह भोगासाठी नाही, हा कशासाठी, हा परमेश्वर प्राप्तीसाठीच तुम्हाला दिलेला आहे. बाकीच्या योन्या भोग येऊ नये हा त्यांना म्हटलं. अलग लक्षात, बाकीच्या जेवण योन्या आहेत त्या सगळ्या देवयोनी असो, आता पशुपक्षी, आता इतर योनी ज्या आहेत या सगळ्या भोग येऊ नये हा सांगितलं शास्त्रांनी त्यांना. गीतेमध्ये सुद्धा तो शब्द आला. म्हणजे त्या त्या भोगाच्या अनुषंगाने पुण्य आणि पापाच्या अधिकतमासाठी त्या त्या योनी निर्माण होऊन त्या त्या भोगाचा असणारा क्षय करण्यासाठी त्याचं निर्मिती. परंतु मनुष्यदेह कशासाठी, मनुष्यदेह स्वस्वरूपाचं ज्ञान प्राप्त करून घेण्याकरिता. म्हणून हा मनुष्यदेह, म्हणून म्हणणार मनुष्य इथे स्वभावजन सांगितलं की जो मननशील जीवनामध्ये तो चिंतन करतो, मला काय केलं पाहिजे, काय केलं नाही पाहिजे, अशा प्रकारे जीवनामध्ये तो चिंतन करतो तो मनुष्य. आणि असे जे मनुष्य आहे त्या सर्वांसाठी गीता गंगोदकम पीत्वा पुनर्जन्मन विद्यते सांगितलं की अशा प्रकारे हे गीता आणि गंगोदकम, भगवद्गीता किंचित गीता आचार्य म्हणतात. 1200 वर्षापूर्वी जगद्गुरु आद्य शंकराचार्यांनी काय केलं पाहिजे जीवनामध्ये हे ज्यावेळेस सांगितलं त्यावेळेस सांगितलं सगळ्यात पहिलं भगवद्गीता किंचित धीता, गंगा जललव कनिका पीता, सकृत पियेन मुरारी समर्चा, क्रियते तस्य यमेन न चर्चा. त्याच्याबरोबर यमचर्चा करत नाही म्हणजे काय, ह्या जन्म आणि मरणाच्या चक्रामध्ये तो पुन्हा पुन्हा येत नाही. कोण, की ज्याने आपल्या जीवनामध्ये हे गीतेचं अध्ययन केलं, ज्याने आपल्या जीवनामध्ये गंगाजल प्राशन केलंय, ज्याने आपल्या जीवनामध्ये हरीचं पूजन केलंय, या 3 गोष्टी ज्याने आपल्या जीवनामध्ये केलेल्या आहेत त्याच्याबरोबर यम चर्चा करण्यासाठी येत नाही, त्याच्याजवळ फिरकत सुद्धा नाही. यम आणि यमाचे असणारे दूत फक्त भगवंताचं त्या ठिकाणी नारायण नाव घेतल्याबरोबर भगवंतचे असणारे दूत त्या ठिकाणी आले. म्हणजे अशा प्रकारे ज्याने आपल्या जीवनामध्ये अखंड गीतेचं अनुसंधान केलेलं आहे, निश्चितपणे आता तेच या ठिकाणी आरंभ होईल की त्याची असणारी फलश्रुती आता आरंभ होईल. वक्ता आणि श्रोता यांना काय फल प्राप्त होतं, गीता श्रवण केल्यानंतर प्राप्त होणारं फल आता शेवट सांगितलं. आणि जो सांगणार आहे सांगणाऱ्याला काय फळ प्राप्त होतं, या सगळ्यामध्ये अत्यंत श्रेष्ठ भगवंत पुढे जाऊन आता म्हणायला सुरुवात करते की सगळ्यात श्रेष्ठ दर्जाची असणारी साधना, सर्वात माझी जी पूजा आहे ह्या गीतेच्या असणाऱ्या तत्त्वज्ञानाने जो करतो तो मला अत्यंत प्रिय भगवंत आता पुढे म्हणते पुढच्या श्लोकांच्या माध्यमातून. त्यामुळे अशा प्रकारे संपूर्ण असणारी ही गीता की जे आम्हाला काय मोक्षदायिनी की मोक्षाकडे घेऊन जाणारी आहे. जीवनाचं अंतिम ध्येय तेच सांगितलं की धर्म अर्थ काम आणि मोक्ष परमपुरुषार्थ जीवनामध्ये. म्हणून मनुष्या जीवनाचं असणारी इति कर्तव्यता काय, तर मोक्ष, त्याच्यासाठी प्रयत्नशील राहायचं. बाकी सगळं आहे. आपले साधू संत आपल्याला सातत्याने सांगितलं काय, ज्या आहे त्या भावनेने ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान, जाहे विधी राखे राम ताहे विधी रहिये, सीताराम 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 कहिये सांगितले. ते आहे सगळं काय संसारी उपभोग आहे, प्रारब्ध. त्या अनुषंगाने जे तुम्हाला भोग काय की मिळायचे आहे त्या प्रारब्धाच्या अनुषंगाने तुम्हाला प्राप्तच होणार आहे. त्यासाठी विशेष काय प्रयत्न करायची गरज नाही. मग प्रयत्न कशासाठी केला पाहिजे,
मोक्षासाठी परमेश्वर प्राप्तीसाठी प्रयत्न केला पाहिजे. कारण ह्याच जीवनामध्ये ह्याच शरीरामध्ये तुम्ही काय ज्ञान प्राप्त करून घेण्याची जी बौद्धिक क्षमता आहे, बौद्धिक क्षमता याच्यामध्येच आहे. आणि म्हणून त्या अनुषंगाने ते परमपुरुषार्थ ते ज्ञान प्राप्त करून हा असणारा संपूर्ण 84 लक्ष योनी ज्या आहे, त्या 84 लक्ष योनीचा जो फेरा आहे आपण म्हणतो, तो सोडून त्या परमेश्वराचं जे परमधाम आहे, यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम सांगतात की ते या लोकाला एकदा तो आल्यानंतर पुन्हा हा जन्म आणि मरणाचं जे चक्र आहे, या जन्म आणि मरणाच्या चक्रामध्ये तू परत येऊ नकोस. आणि म्हणून अशा प्रकारचा हा असणारा, कारण का तू माझाच अंश आहे, मम विभांशो जीवलोक, अतिशय स्पष्ट सांगितलं आहे गीतेमध्ये. बाकी काय आहे म्हणून गीता एकच कलियुगामध्ये दुसरं कोणतंच माध्यम नाही. म्हणून त्याच्यानंतर 5000 वर्षाच्या कालामध्ये जेवढे आचार्य आले, जेवढे महात्मे, जेवढे संत, त्या सगळ्यांनी काय केलं, बाकीवर नाही, सगळ्यांनी लक्ष जे आपलं होतं हे केंद्रित काय केलं, गीतेवर. सगळ्यांनी गीतेच्या माध्यमातून परमेश्वराची प्राप्ती कशी करता येईल हे सगळ्या आचार्यांनी त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. आधुनिक आचार्यांनी सुद्धा अगदी अलीकडच्या काळामध्ये जर पाहिलं आपण, लोकमान्य टिळक असेल, विनोबा भावे असतील, यांनी सुद्धा काय गीतेच्या माध्यमातूनच कशा प्रकारे आपण तो परमपुरुषार्थ प्राप्त करू हे सांगण्याचा प्रयत्न केला. म्हणजे अगदी शंकराचार्य कालावधीपासून त्या आत्तापर्यंत आधुनिक साधू संतांपर्यंत सर्वांनी जो आधारभूत जे आहे, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी 700 वर्षापूर्वी पण गीतेच्याच आधारावर काय केलं, ज्ञानेश्वरीची रचना त्या ठिकाणी केली. अभंगाची असणारी रचना संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी काय केलं, गीता भागवती त्या अनुषंगानेच केलं. म्हणजे सगळ्यांनी असणाऱ्या आपले जेवढे काही प्रबंध, जे काही लिखाण त्या ठिकाणी केलं, ह्या सर्वाचा आधारभूत ग्रंथ काय लिहिला तर गीताच केला. कारण गीता मोक्षदायिनी, अत्यंत कमीत कमी याच्यामध्ये सगळ्या शास्त्राचं लाखो मंत्राचं सार भगवंतांनी स्वतः या साक्षात सांगितलं. यस्य निश्वसितं वेदाः, जरी वेद जरी भगवंताचा श्वास जरी असले तरी गीता काय भगवंताची साक्षात वाणी, साक्षात मुखाने भगवंताने सांगितली. या स्वयं पद्मनाभस्य मुख पद्माद्विनिसृता, की त्यांच्या मुखातून साक्षात ही बाहेर पडलेली वाणी. म्हणून हिची असणारी काय योग्यता जी आहे, काय ज्याचं जो या अनुषंगाने साधना करतो त्याला ही साक्षात मोक्षापर्यंत घेऊनच जात. म्हणून अशा गीतेचा असणारा सारभूत श्लोक आपण मागच्या पाठात पाहिला. 66वा असणारा श्लोक, सर्वधर्मां परित्यज्य, सर्वधर्मां जे जे तू मानतो, हे माझं, ते माझं, अमुक माझं, तमुक माझं, हे सगळं अलग. त्या ठिकाणी त्या कावळ्याचा ती गोष्ट येते. आपण तो असणारा मासाचा पिंड घेऊन काय होतो, तो कावळा उडायला सुरुवात करतो आणि चोचीमध्ये काय असतो, तो मांसपिंड असतो. आणि म्हणून काय तो त्याच्या चोचीमध्ये पाहिल्याबरोबर काय इतर कावळे काय करतात, येतात आणि त्याला त्या ठिकाणी त्याच्याशी भांडण करायला सुरुवात करतात किंवा त्याला तो त्याच्या चोचीतून ओढण्याचा प्रयत्न करतात. मग काय संघर्ष सगळा त्यांचा चालू राहतो. आणि मग काय करतो, ज्यावेळेस तो मांसपिंड सोडून देतो त्यावेळेस एका झाडावर जाऊन निवांत बसतो. तसंच आहे अलग लक्षात, जोपर्यंत हे माझं, ते माझं, ते माझं आपण करत असतो तोपर्यंत संघर्ष. मग काय केलं पाहिजे, सर्व धर्मां जे आपण मानलं हे सगळं सोडून केवळ एकमात्र परमेश्वराला ज्यावेळेस आपण शरण जाऊ त्यावेळेस तो काय करेल, निश्चितपणे अहम त्वा सर्व पापेभ्यः, भगवंताची गॅरंटी आहे. भगवंत मी काय करणार आहे, सर्व पापेभ्यः, जे काय तुझं आहे सगळी असणारी शिदोरी तुझ्याबरोबरची संचित प्रारब्ध आगामी कर्माची जी सगळी शिदोरी आहे त्या शिदोरीपासून हे सगळं, हेच सगळं अलग. हा काच कर्म सिद्धांत आहे. जशी जशी कर्म, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे भगवंत. आपण ज्याची ज्याप्रमाणे कर्म त्याप्रमाणेच त्याला फल प्राप्त करतो. म्हणून ती असणारी कर्माची शिदोरी जी आहे ती काय करतो, जो परमेश्वराच्या चरणी वाहून देतो. आणि अशा प्रकारे तो मग साधना आपली करतो, परमेश्वराच्या चरणी हे सगळं वाहतो. त्याला काय मी निश्चितपणे भगवंत मोक्षयिष्यामी, त्याला मी अशा प्रकारे जो आपली सर्व कर्म जे मी करतो, यद्यत कर्म करोमि तत्तद् अखिलम सांगितलं.
शंभो तवा आराधनम सांगितलं त्या ठिकाणी, की मी जी काही या ठिकाणी कर्म करत आहे ही सगळी काय, ही सगळे माझ्या हातातून होणारी कर्म हे भगवंत शिवा काय तुझीच आराधना आहे ही सगळी. म्हणजेच काय, मी जे काय काय कर्म करेल ती चांगलेच करेल, माझ्या मनामध्ये जे काय असेल कर्म घडत असेल ही तुझी पूजाच आहे, या भावनेने मी करेल. आणि अशा प्रकारे ज्यावेळेस आपल्या हातून जी कर्म घडतील ती सगळी काय, तया सत्कर्मी रती वाढो, ती सगळी सत्कर्मच आपल्या हातून घडतील. आणि अशा प्रकारची जी सत्कर्म आहेत ही सत्कर्म काय होतील, चित्तशुद्धीद्वारा पुन्हा जे सांगितलं भगवंतांनी परमेश्वराच्या जवळ आपल्याला घेऊन जाते. आपण काय म्हणतो, चांगली माणसं जवळ ठेवू. आपण व्यवहारामध्ये पण काय, जे चांगले आहेत, जे सद्गुणी आहेत त्या लोकांना आपण जे समजा, जे सात्विक वृत्तीचे आहेत, साधक आहेत, त्यांचा विषय सांगतो. काय म्हणतात, जे सात्विक वृत्तीचे आहेत, साधक आहेत, सज्जन आहेत, त्यांना आपण म्हणतो जवळ राहते. ते दुर्जन आहेत त्यांना थोडंसं दूर करतो. तसंच आहे भगवंताचे जे सात्विक आहेत, साधू आहेत, सज्जन आहेत, सद्वृत्तीचे आहेत, त्यांना भगवंत काय करतात, जवळ घेतो. म्हणजे अशा प्रकारे मग जवळ घेतल्यावर काय, अहम त्वा, मी काय करतो, त्या सगळ्यांना जवळ घेऊन त्यांची सगळी कर्माचं काय करतो, नाश करून त्यांना काय करतो, मी मोक्षयिष्यामि मा शुच, जो परमपुरुषाचा जो मोक्ष आहे की तो एकदा प्राप्त केल्यावंत यद गत्वा न निवर्तन्ते ते धाम, भगवंताचं असणारं परमधाम जे आहे हे परमधाम, त्या ठिकाणी तो भगवंत आपल्याला प्राप्त करून देतो. मा शुच, आणि भगवंत म्हणतात त्या ठिकाणी की काळजी करू नकोस. एकदा भगवंताला आपण शरण गेल्यानंतर काळजी करायची नाही, हातचा राखायचा नाही. आता काय होईल, जे जे अनन्य भावाने शरण गेले, तर आपण अनेक 2 वर्ष त्या अनेक कथा आपण सगळ्या ज्या काय आहे भागवतातल्या पाहिल्या, अनेक गोष्टींमधल्या पाहिल्या, की अनन्य भावाने गजेंद्राची असणारी कथा, अनन्य भावाने ज्यावेळेस कुणी सगळे जरी होता, परिवार होता, सगळे आपापले होते, सगळे जरी असले तरी सुद्धा काय, ज्यावेळेस सगळे एक एक करत सुटत गेले आणि तो काय असणारा त्या ठिकाणी नक्र मगर जो आहे तो त्याला पूर्ण सरोवरामध्ये आता घेऊनच जाणार, आता काही चालणार नाही, सगळे निघून गेले. ही परिस्थिती ज्यावेळी निर्माण झाली त्यावेळेस काय केलं त्या गजेंद्राने, त्या ठिकाणी सरोवरामध्ये असणारं एक कमळाचं पुष्प जे आहे आपल्या सोंडेमध्ये घेतलं आणि काय केलं, त्या भगवंताचा अनन्य भावाने अलग त्याला शरण गेलं की आता हातचा काही नाही, बस आता तुम्हीच या, तुमच्या व्यतिरिक्त कुणी नाही, तर मग काय मृत्यूच आहे मला, का हा आता मला ह्या सरोवरामध्ये घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही, म्हणजे आता माझा मृत्यूच आहे. तो म्हणून अनन्य भावाने भगवंत मी तुला शरण आलेला आहे या अनुषंगाने ते असणारे पद्मपुष्प आपल्या सोंडेमध्ये घेऊन भगवंताचा अनन्य भावाने ज्यावेळेस धावा केला त्याच वेळेस भगवंत त्या ठिकाणी येऊन काय केलं, त्या गजेंद्राचा उद्धार केला. म्हणजेच काय, भगवंताचे असणारी शरणागती कशी माझ्या अनन्य भावाने पाहिजे, ठेवून नाही, हातचा बाजूला राखून नाही, पूर्ण शरणागती. तर पूर्ण शरणागती जे काय करायचंय, जाहे विधी म्हणून सांगितलं, जाहे विधी राहे राम, ताहे विधी रही, सीताराम 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 काही, की ज्याप्रमाणे भगवंत ठेवेल त्याप्रमाणे आपण काय ठरलं राहून फक्त परमेश्वराच्या अनन्य भावाने ज्यावेळेस काय करतो, आपण उपासना करतो, परमेश्वराची आराधना करतो, त्यावेळेस निश्चितपणे भगवंत आपल्याला मोक्ष दिल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणजे अशा प्रकारे या संपूर्ण गीताशास्त्राचा सार काय, तर भगवंताचे असणारे अनन्य शरणागती, वासुदेव सर्वम, हे तत्व आपण आपल्या जीवनामध्ये प्राप्त करावं. आणि हेच या संपूर्ण 18 अध्यायाच्या माध्यमातून आम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. आणि अशा जो साधक आपल्या जीवनामध्ये हे गीता तत्व, गीता मनीषी अलग लक्षात बनतो, तो निश्चितपणे मोक्षाला प्राप्त होतो. हे 66व्या श्लोकाच्या माध्यमातून सांगितलं त्यांनी. आणि पुढे मग जाऊन या ठिकाणी त्यानंतर 67वा असणारा श्लोक, त्या ठिकाणी असणारी फलश्रुती. आता हे सगळं झाल्यानंतर काय, त्याची असणारी फलश्रुती काय, ती फलश्रुती या ठिकाणी 67व्या श्लोकापासून सांगायला भगवंतांनी आरंभ केला. या 18व्या अध्यायात सर्व गीताशास्त्राचा उपसंहार करून सगळ्या गीताशास्त्राचा उपसंहार केला या 18व्या अध्यायात, काही ठेवलं नाही. आणि मग काय करून आणि विशेषतः सर्वधर्मान परित्यज्य, हा जो विशेष श्लोक, अनन्या चिंतयन्तो मां ये जना पर्युपासते,
हा जो श्लोक आहे आणि हा सर्व धर्मां परित्यज्य, हे 2 श्लोक गीतेमध्ये कायम लक्षात ठेवले पाहिजे. या 2 श्लोकामध्येच संपूर्ण गीता आहे. अनन्य भावाने भगवंताला शरण जाणं आणि सर्व धर्मां परित्यज्य, कर्म करत असताना कसं करावं, तर अनन्य भावाने शरण जाणं. शेवटी ते झाल्यानंतर आता ज्ञान प्राप्त करायचं. मग काय, सर्व धर्मां परित्यज्य म्हणजे कर्म आणि ज्ञानाचा सिद्धांत जो मुख्य आहे. कारण हे 2च मार्ग सांगितले भगवंतांनी, तिसरा मार्ग नाही. द्वाभिमौ अलग, हे 2च लोक, 2च मार्ग सांगितले. आणि म्हणून अशा प्रकारे काय सांगितलं त्या ठिकाणी, हा सर्व धर्मां परित्यज्य हा जो श्लोक आहे, या श्लोकात शास्त्रार्थाला बळकटी आणण्यासाठी हा संपूर्ण शास्त्रार्थ जो आहे त्याला अत्यंत म्हणजे सगळ्या शास्त्राचं सार या एका श्लोकामध्ये सांगून बळकटी आणण्याकरता संक्षेपाने उपसंहार करून त्याचा काय केला, उपसंहार केला. आणि आता यापुढे शास्त्राचा संप्रदाय विधी सांगतात. फलश्रुती संप्रदाय विधी, की काय कोणाला हे ऐकवावं, की नुसता आलाय कुणी आलाय त्याला गीताशास्त्र सांगत बसला असं नाही. मग हे कोणाकोणाला हे शास्त्र गीता सांगितलं पाहिजे, हे 67व्या श्लोकापासून श्रोता आणि वक्ता, अध्ययन अध्यापन ही जी परंपरा आहे त्या अनुषंगाने श्रोता कसा असावा ते पण सांगण्याचा प्रयत्न केला आणि वक्ता सांगणारा कसा असावा त्याचं पण या ठिकाणी विश्लेषण आरंभ केलं. म्हणून 67व्या श्लोकामध्ये ते सांगण्याचा प्रयत्न केला. इदं ते न तपस्काय न भक्ताय कदाचन न चा शुश्रूषवे वाच्यं न च मां योऽभ्यसूयते, की कोणाला सांगावं, कुणी आला आणि त्याला आपण जसा गोष्टी सांगतो तसं गीताशास्त्र सांगावं का, ते सांगितलं. मग कोणाला, तर इदम ते न अतपस्काय, की ज्याच्या जीवनामध्ये तपश्चर्या नसेल, तप नसेल, ते हे ज्ञान काय तपश्चर्या न करणाऱ्याला, आपल्या जीवनामध्ये तपच नाही आहे, भोगेश्वरामध्ये लिप्त आहे, अशाने या तत्वाचं सांगून सुद्धा काही उपयोग होणार नाही. म्हणून त्यांना हे तत्व सांगू नये. म्हणून ते ना आता अभक्त जो भगवंताचा भक्तच नाही, भगवंताविषयी मनामध्ये जिगुप्सा ज्याच्या आहे त्याला सुद्धा काय, हे जो माझा भक्त नसेल त्याला सुद्धा हे तत्व सांगून नंतर जो अश्रुषवे वाच्यम, जो गुरु ईश्वर यांची शुश्रूषा करणारा नसेल, सेवावृत्तीनं करणारा नसेल, त्याला सुद्धा हे काय, जो गुरु व ईश्वर यांची शुश्रूषा करणारा नसेल त्याला सुद्धा हे तत्वज्ञान जे आहे, हे गीताशास्त्र जे आहे हे सांगू नये. आणि जो माझा असूया करतो आणि काय, न च अश्रुषवे वाच्यम न च माम यो अभ्यसूयते, अभ्यसूयते म्हणजे जो भगवंताबद्दल असूया, काय काय लोकांबद्दल, काय लोकांच्या मनामध्ये विनाकारणच भगवंताबद्दल असूया निर्माण. म्हणजे अशा प्रकारे जे लोक आहे की ज्यांच्या मनामध्ये भगवंताबद्दल असूया आहे, भगवंताबद्दल आदर प्रेम नाही, त्यांना सुद्धा हे गीताशास्त्र आपण सांगू नये. ही याची असणारी त्याची शास्त्राचा संप्रदाय विधी कोणाला सांगावं. फलश्रुती ही या ठिकाणी 67व्या श्लोकापासून आरंभ करून शेवटपर्यंत आता सांगण्याचा प्रयत्न करतील. त्याचा विशेष अर्थ आता याचा असणार भाष्य उद्याच्या पाठामध्ये आपण पाहणार आहोत.